बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी सुद्धा अर्ज भरला। गीतेंकडून भाजप आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले गेलेत। विशेष म्हणजे गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महाविकास आघाडीने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। महाविकास आघाडीकडून नाशिक विधान परिषदेसाठीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। महायुतीने मात्र आपले उमेदवार दिलेले आहेत। शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांनी महायुतीतर्फे उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे। प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्याशी जोडले गेलेत। त्यांच्याकडून या संदर्भातले आपण आणखी तपशील घेणार आहोत। किरण, खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिक विधान परिषदची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये रंगतदार वेगवेगळ्या ज्या इथे घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळते। आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये या नाशिकच्या विधान परिषद जागेसाठी चुरस निर्माण झालेली होती। अखेरची जागा शिवसेनेला सुटलेली आहे। आता शिवसेनेच्या वतीने अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपलं उमेदवारी अर्ज जे आहे ते आज दाखल केला आणि त्यानंतर भाजपकडून सुद्धा काही लोकांनी आधीच आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली होती। खरं तर गिरीश महाजन यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे गणेश गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली होती आणि ते आपल्या उमेदवारी करण्यावरती ठाम आहेत आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष अद्याप कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये मात्र ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे गेलेली होती। ऐनवेळी उद्धव ठाकरे गटाने या निवडणुकीतून माघार घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते। जे पुरेसे एकूण संख्या मिळणं नाहीये आणि ही निवडणूक जी आहे ती घोडेबाजार या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यामुळे आम्हाला या घोडेबाजारपासून लांब राहायचं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत जे उद्धव ठाकरे शिवसेनेकडून या संपूर्ण निवडणुकीतून माघार घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली। या संपूर्ण अर्ज दाखल करत असताना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे नेते जरी उपस्थित असले तरी भाजपच्या काही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये हा संघर्ष जो आहे तो अद्याप कायम असल्याचं बघायला मिळते। त्यामुळे पुढच्या 3-4 दिवसामध्ये जे भाजपच्या लोकांनी बंडखोरी केलेली आहे त्या लोकांना अर्ज मागे घेण्यासाठी भाजप प्रयत्न करणार का आणि ते अर्ज मागे घेतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।